28 जानेवारी 2026 रोजी एका विमानाच्या हादस्यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू होतो। त्यामध्ये 4 जण आणखीन देखील असतात। याच विमानाच्या हादस्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू होतो। आता यामध्येच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलेलं आहे की त्यांना देखील लपवून ठेवण्यात आलेलं आहे। त्या विमानात ते नव्हतेच। ज्या विमानाचा हादसा झाला, ज्या विमानाचा स्फोट झाला, त्या स्फोटच्या विमानामध्ये अजित पवार देखील नव्हतेच, ते दुसऱ्या विमानात होते आणि त्यांना लपवून ठेवण्यात आलेलं आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय असणार आहे ते महत्त्वाचं सत्य, काय घडलं, संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण बघणार। त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण नक्की बघा। या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। नेमकं त्या दिवशी काय झालं, 8:45 विमानाचा हादसा होतो आणि जसं विमान देखील पूर्णपणे जमिनीवर कोसळतं तसे त्याचे देखील 3 ते 4 स्फोट होतात। आता काही नागरिक देखील असंही सांगत आहे की जेव्हा विमान जमिनीवर येऊन आदळलं त्याचे स्फोट व्हायच्या अगोदर कोणीतरी त्या विमानातून धडपड देखील करत होतं, बाहेर यायचा प्रयत्न देखील करत होतं। जेव्हा लोक त्यांच्याजवळ गेले तर त्याचे देखील 2 ते 3 स्फोट देखील झाले। काही नागरिक असंही सांगत आहे की त्याचे 4 ते 5 देखील स्फोट झालेले आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण बघू। आता काही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक अशीही बातमी देखील पसरत आहे की अजित पवारांना लपवून देखील ठेवण्यात आलेलं आहे, त्यांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालाच नाही असं सांगणारे देखील खूप या ठिकाणी जनता आपल्याला बघायला मिळत आहे। काही सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही ग्रुपच्या माध्यमातून असंही आपल्या कानावर येत आहे। आता नेमकं खरं सत्य काय आहे हे आपल्याला ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून देखील बघायला मिळणार। ब्लॅक बॉक्सच्या रेकॉर्डिंगमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे सविस्तरपणे आपल्याला त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देखील कळणार। तर चला काही महत्त्वाचे मुद्दे देखील या ठिकाणी आपल्या समोर आलेले आहेत। तर चला आपण ते सविस्तरपणे महत्त्वाचे मुद्दे देखील बघणार आहोत। जेव्हा अजित पवार देखील विमानामध्ये होते, 8 वाजून देखील त्यांना 35 मिनिटांनी त्यांच्याच पुतण्याने देखील फोन केला। फोनवर ते पूर्णपणे या ठिकाणी 1 मिनिट देखील बोलले। त्यानंतर देखील फोनवर जेव्हा ते बोलले तेव्हा त्यांना काही गडबड वाटली नाही, पूर्णपणे ते फोनवर देखील 1 मिनिट बोलले। सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजपेपरवर देखील या ठिकाणी पूर्णपणे बातमी आलेली आहे। ते 1 मिनिट पूर्णपणे बोलले। ती रेकॉर्डिंग देखील पूर्णपणे सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे। ते नेमकं काय बोलले, 1 मिनिट त्यांनी काय सांगितलं, काय बोलले, त्या 1 मिनिटामध्ये त्यांचं काय संवाद झाला, पूर्णपणे संवाद देखील तो पूर्णपणे या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ऐकलेला आहे आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेली ती रेकॉर्डिंगमध्ये बघून असंही काही वाटत नाही की 8:35 त्या विमानामध्ये काही गडबड नव्हती, तेव्हा त्याला काहीही झालं नाही। म्हणजे जे काय घडलं ते शेवटच्या 10 मिनिटामध्ये झालं। जे काय झालं ते 10 ते 12 मिनिटामध्ये देखील घडलं, कारण की दादांना आधी फोन देखील करण्यात आलेला होता। फोन म्हणजेच त्यांचा शेवटचा कॉल देखील त्यांच्या पुतण्यासोबत झाला आणि ती चर्चा, त्यांचा तो संवाद, त्यांचा 1 मिनिट देखील पूर्णपणे ऐकण्यात आलेला आहे। तीच रेकॉर्डिंग व्हायरल देखील होत आहे। त्या वेळेला पूर्णपणे लोकांनी ती रेकॉर्डिंग देखील ऐकली। त्या रेकॉर्डिंगमध्ये कुठल्याही या ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळालं नाही की विमानामध्ये काही गडबड आहे की दादांना भीती वाटते, असं काही देखील त्या रेकॉर्डिंगमध्ये नाही आहे। त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी आपल्याला या फोनच्या माध्यमातून असंही समोर आलं की आता देखील या ठिकाणी त्या विमानामध्ये पूर्णपणे जी काय गडबडी झालेली आहे ती गडबडी शेवटच्या 8 ते 10 मिनिटामध्ये किंवा 12 मिनिटामध्ये झालेली आहे। नेमकं कोणाची चुकी होती, कोणाच्या चुकीमुळे पूर्णपणे विमान या ठिकाणी जमिनीवर आदळलं आणि त्याचे देखील स्फोट झालेले आहे। त्यापूर्वी आपण ते महत्त्वाची जी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक जे पसरत आहे की दादा जिवंत आहे, दादा परत येणार आहे, असा देखील संभ्रम लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक देखील असंही पसरत आहे की दादांचा मृत्यू झाला नाही, दादा त्या विमानामध्ये नव्हतेच आणि ही प्लॅनिंग देखील असू शकते, प्लॅनिंग देखील कोणीही करू शकतं। त्यामुळे ही काय या ठिकाणी पूर्णपणे पुरावे देणारी या ठिकाणी बातमी नाही, जी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील बघत आहे की दादा जिवंत आहे, दादांना कोणीतरी लपवून देखील ठेवलेलं आहे, दादा आणखीनही जिवंत आहे, यामागे काहीही तथ्य नाही। ही
देखील पूर्णपणे फेक न्यूज आलेली आहे. दादा देखील त्याच विमानामध्ये होते आणि त्याच विमानामध्ये देखील दादांचा स्फोट देखील झालेला आहे. त्या विमानासह दादा देखील पूर्णपणे मृत्यू पावलेले आहे. त्यांच्यासह 4 ते 5 जण देखील होते. त्यांचा देखील मृत्यू देखील त्याच ठिकाणी झालेला आहे. म्हणून तुम्हाला जर असं सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही सांगत असेल की दादांचा मृत्यू झाला नाही, दादाला लपून ठेवण्यात आलेला आहे, तर यामागे काहीही तथ्य नसून ती एक फेक न्यूज आहे. तर चला वळूया महत्त्वाच्या बातमीकडे, महत्त्वाच्या मुद्द्यांकडे. विमानाचा स्फोट झालेला आहे. जसं विमान जमिनीवर आदळलं तसं पूर्णपणे त्याचे 2 ते 3 स्फोट झाले असं नागरिकांनी देखील वक्तव्य दिलं. असं देखील नागरिकांनी सांगितलं. ज्या नागरिकांनी हा विमानाचा स्फोट पाहिला, या विमानाचा अपघात पाहिला, त्यांनी पूर्णपणे सांगितलं की विमानाला पूर्णपणे या ठिकाणी आग लागली होती. विमानामधून 2 ते 3 स्फोट देखील झालेले आहे. त्यामुळे तुम्ही देखील आता दादांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. त्या विमानामध्ये असं काय नेमकी 10 मिनिटामध्ये घडलं की विमान पूर्णपणे स्फोट, म्हणजे विमानाचा पूर्णपणे या ठिकाणी जमिनीवर येऊन स्फोट देखील झालेला आहे. विमानामध्ये जे काय घडलं असेल तर ते शेवटच्या 6 ते 10 मिनिटामध्ये देखील घडलेलं असेल. त्या 10 मिनिटामध्ये काय घडलं हे फक्त आपल्याला ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून देखील कळणार. आता ब्लॅक बॉक्स नेमकं काय असतं, ब्लॅक बॉक्सचं नेमकं काम काय असतं, ब्लॅक बॉक्स नेमकं काय असतं आणि ते का ठेवलेलं असतं, सविस्तरपणे आपण एकाच मिनिटामध्ये पूर्णपणे त्याची माहिती बघूया. ब्लॅक बॉक्स जेव्हा विमानाचा हादसा होतो, तो विमानाचा हादसा कशामुळे झाला, कोणत्या कमतरतेमुळे झाला, कोणत्या अडचणामुळे झाला, ही संपूर्ण माहिती रेकॉर्ड होण्याचं काम देखील ब्लॅक बॉक्सचं असतं. हा विमानामध्ये काय संवाद झाला, पायलटचे शेवटचे 10 ते 15 शब्द नेमकं कोणते होते, ते पूर्णपणे शब्द रेकॉर्ड करणं आणि ते सविस्तरपणे विमानाच्या नंतर देखील स्फोट झाल्याच्या नंतर देखील पूर्णपणे तो शोध चालू होता. आता तो शोध घेतल्याच्या नंतर देखील पूर्णपणे या ठिकाणी नागरिकांना तो सापडलेला आहे. जे त्याची चौकशी करणारे व्यक्ती होते त्यांना तो सापडलेला आहे. आता त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून देखील काही महत्त्वाची माहिती देखील आपल्यासमोर येईल. त्याची ती रेकॉर्डिंग देखील येईल. कोणत्या चुकीमुळे विमानाचा स्फोट झाला, कोणत्या चुकीमुळे विमान पूर्णपणे कोसळलेलं आहे, कोणत्या गोष्टीमुळे, कोणाच्या चुकीमुळे देखील विमानाचा हादसा झालेला आहे, सविस्तरपणे आपल्याला त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून, त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून देखील बघायला मिळेल. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी संभ्रमच राहणार आहे की विमानाचा हादसा कसा झाला, विमानाचा हादसा कोणत्या कारणाने झाला, की तिसरंच कोणतं वेगळं कारण होतं, सविस्तरपणे त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. आता हा ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून सविस्तरपणे उत्तर मिळण्यास किती कालावधी लागू शकतो, किती दिवस देखील लागू शकतात, असा प्रश्न देखील नागरिकांचा आहे. तर यासाठी काही महिने देखील लागू शकतात. त्यामुळे तुम्ही देखील आता चिंता करू नका. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून माहिती काढणं हे तितकं सोपं नाही जितकं आपल्याला वाटतं. ते खूप देखील कठीण असून ते माहिती काढणं देखील यामागे खूप मेहनत आणि यामागे खूप वेळ देखील लागतो. त्यामुळे याची माहिती देखील मिळण्यास 6 महिने देखील लागू शकतात किंवा 1 वर्ष देखील लागू शकतात. त्यामुळे जेव्हा ती माहिती येईल तेव्हा आपण परत एक व्हिडिओ बनवू. पूर्णपणे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू काय तथ्य समोर आलेलं आहे, कोणतं कारण समोर आलेलं आहे. सविस्तरपणे त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुमचा संभ्रम दूर केला जाईल. आता त्या ब्लॅक बॉक्सची देखील शोध घेतलेला आहे. आता त्यावर प्रक्रिया देखील चालू आहे. आता प्रक्रिया किती दिवस चालते, किती महिने चालते, किती वर्ष चालते हे देखील कळणार नाही. पण त्याची माहिती देखील मिळवण्यासाठी, त्यामधील माहिती पूर्णपणे काढण्याकरिता पूर्णपणे 1 वर्ष देखील लागू शकतो किंवा 6 महिने देखील लागू शकतात. ही खूप मोठी माहिती असते आणि ती कोड करणं पूर्णपणे या ठिकाणी वेळ खूप लागणार आहे. त्यामुळे जेव्हा ती येईल ते पूर्णपणे या ठिकाणी नागरिकांचा संभ्रम दूर होईल. कोणत्या चुकीमुळे विमानाचा हादसा झाला, कोणत्या चुकीमुळे विमान पूर्णपणे क्रॅश झालं, सविस्तरपणे आपल्याला त्याच रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पूर्णपणे कळणार. तेव्हाच आपला प्रश्न दूर होणार. तर चला भेटूया दुसऱ्यामध्ये. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया.